यू नो व्हॉट आहान, यशाच्या लालसेपोटी तू इतका आंधळा झाला आहेस ना, की उद्या कुणी तुला सांगितलं की तुझी बायको मला दे, तर तू तेही करशील. कणिका रागाच्या भरात काहीही बोलत होती. हे ऐकताच आहान एकदम जोरात ओरडला, "कणिका!" आणि पोटच्या क्षणी त्याने तिच्यावर हात उचलला. कणिकाने थरथरत्या हाताने आपल्या गालावर हात ठेवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत फक्त एवढंच म्हणाली, "आहान." तिच्या डोळ्यातलं दुःख आणि तुटलेपण पाहून अहानलाही क्षणात आपल्या चुकीची जाणीव झाली की त्याने काय केलं आहे. कनिकाकडे नजर वर करून बघण्याचीही हिंमत त्याच्यात उरली नव्हती. काहीही न बोलता तो खोलीतून बाहेर निघून गेला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन बेडवर कोसळला. दारूच्या नशेमुळे काही वेळातच त्याला झोप आली. इकडे कणिका मात्र पूर्णपणे तुटून गेली होती. अहानचे शब्द हातोड्यासारखे तिच्या हृदयावर वार करत होते. "तू आहेस माझ्या त्रासाचं कारण, कणिका सूर्यवंशी. तुझं हे नावच माझी समस्या आहे. माहित नाही तू माझ्या आयुष्यात आलीसच का?" त्याचे प्रत्येक शब्द तिला आतून पोखरत होते. ती तिथेच जमिनीवर खाली बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून रडू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी फोनच्या अलारामने अहानची झोप उघडली. त्याचे डोळे अजून पूर्ण उघडले नव्हते. डोकं प्रचंड जड झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने दारू प्यायली होती. तो कसाबसा उठून बसला. एक हात डोक्यावर ठेवून दुसऱ्या हाताने तो डोळे चोळत होता. जसजशी त्याची झोप आणि नशा उतरू लागली, तसतसं काल रात्रीचं सगळं त्याच्या डोळ्यासमोर स्पष्ट होऊ लागलं. त्याची नजर स्वतःच्या कपड्यांवर गेली. "मी तर ऑफिसच्या कपड्यातच झोपलो," तो पुटपुटला. तेवढ्यात त्याची नजर खोलीभर फिरली आणि तो दचकला. "हे हे माझं रूम नाहीये. दुसरी खोली आहे ही. मी इथे कसा?" मग तो डोक्यावर जोर देत विचार करू लागला आणि अचानक त्याला सगळं आठवलं. ऑफिसमधल्या लोकांच्या टोमण्यांपासून सुरू झालेला त्रास, रोजचे कनिकासोबतचे वाद, कालचा राग, दारू आणि मग कनिकावर हात उचलणं, सगळं एखाद्या चित्रपटासारखं त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. "हे मी काय केलं?" तो घाबरून म्हणाला आणि पटकन उठून कनिकाच्या खोलीकडे धावला. "कनिका, कनिका!" तो घाईघाईने दरवाजा उघडत ओरडला. पण आत कोणीच नव्हतं. पूर्ण खोली रिकामी होती. त्याने लगेच वॉशरूम तपासलं. कदाचित तिथे असेल, पण कनिका तिथेही नव्हती. आता त्याची घाबरगुंडी उडाली. "कनिका, कनिका!" तो संपूर्ण घरभर तिला शोधू लागला. किचन, गार्डन, बाल्कनी, पण ती कुठेच नव्हती. आता मात्र त्याला खरी भीती वाटू लागली. सकाळी सकाळी कुठे गेली ही? तिला फोन करून बघतो, असं म्हणत तो घाईने स्वतःच्या खोलीत धावत गेला आणि तिला फोन लावला. पण कणिकाचा फोन बंद येत होता. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. कनिकाला या शहराची फारशी माहिती नव्हती. ती कधीच अशी एकटी कुठे गेली नव्हती. त्यात काल रात्री एवढा मोठा वाद आणि आता तिचं अचानक गायब होणं. त्याची भीती वाढतच चालली होती. तो पुन्हा पुन्हा तिला फोन करत होता. तेवढ्यात त्याची नजर समोरच्या टेबलवर ठेवलेल्या एका कागदावर गेली आणि त्या कागदावर ठेवलेल्या कणिकाच्या मंगळसूत्रावर. क्षणात त्याच्या हातातून फोन खाली पडला. त्याचे पाय जड झाले. तो हळूहळू टेबल जवळ गेला आणि थरथरत्या हातांनी तो कागद उचलून वाचू लागला. "तसंही तुझ्याकडे माझं ऐकायला वेळ नाहीये आहान. पण जर वेळ मिळालाच तर ही चिठ्ठी नक्की वाच." कनिकाने थरथरत्या हातांनी लिहिलेल्या त्या शब्दांवर आहानची नजर स्थिरावली. "मी थकले आहे. आपल्या रोजच्या भांडणांना कंटाळले आहे. हे एकतर्फी नातं एकटीने ओढून ओढून आता माझ्यात ताकद उरली नाही. म्हणून मी परत माझ्या घरी जात आहे, कायमची. तसंही माझी गरज तरी काय आहे तुझ्या आयुष्यात? तू मला फक्त शोपीस सारखं सजवून घरात ठेवलंयस. मी माणूस आहे आहान, एखादी बाहुली नाही. मलाही भावना आहेत, मलाही काही इच्छा आहेत. मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता. काही स्वप्न होती माझी, जी मी तुझ्यासोबत पाहिली होती. पण तू ती खूप मागे सोडून आलायस." प्रत्येक शब्द त्याच्या हृदयावर घाव घालत होता. "तसंही तू स्पष्ट सांगितलंस ना की मी तुझ्या आयुष्यात आलेच का? मीच तुझ्या त्रासाचं कारण आहे. म्हणून मी तुझ्यापासून तुझा त्रास कायमचा दूर घेऊन जात आहे, जेणेकरून तू शांतपणे तुझं स्वप्न पूर्ण करू शकशील. आता ना तुझ्याकडे भांडायला बायको असेल, ना सूर्यवंशीच्या नावाचं ओझं. तू खूप यशस्वी हो, हीच मनापासून प्रार्थना आहे. पण पुन्हा कधी माझ्याकडे परत येऊ नकोस. आपल्यात जे काही होतं ते सगळं संपलं आहे. मीच आले होते ना तुझ्या आयुष्यात आणि आता मीच कायमची निघून जात आहे."
जसजसा आहान पूर्ण पत्र वाचत होता तसतसं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पत्र त्याच्या हातातून खाली निसटलं. क्षणाचाही विलंब न करता तो गाडी घेऊन एअरपोर्टच्या दिशेने वेड्यासारखा निघाला. जितक्या वेगाने शक्य होतं तितक्या वेगाने तो एअरपोर्टवर पोहोचला. तो धावत धावत आत गेला. त्याच्या नजरा फक्त कनिकाला शोधत होत्या. प्रत्येक चेहऱ्यात त्याला कनिकाच दिसत होती. तो घाईघाईने रिसेप्शनवर जाऊन विचारतो, इंडियाला जाणारी फ्लाईट? रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने शांतपणे उत्तर दिलं, सर, ती फ्लाईट 2 तासापूर्वीच निघून गेलीये. हे ऐकताच आहानच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला वाटलं होतं की तो कनिकाला थांबवेल, पण ती तर निघून गेली होती. त्याचं हृदय अक्षरशः कोसळलं. एका क्षणात त्याचं सगळं काही त्याच्यापासून दूर गेलं होतं. त्याला असं वाटत होतं जणू त्याचा श्वासच त्याच्या शरीरापासून वेगळा होत आहे. कणिकाचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर फिरत होता आणि पुढच्या क्षणी त्याला आठवलं तो तिच्याशी किती कठोरपणे बोलला होता. माहित नाही तू माझ्या आयुष्यात आलीसच का? आणि मग रागाच्या भरात तिच्यावर हात उचलणं. हे सगळं आठवताच त्याचे डोळे पुन्हा पाणावले. उशीर झाला. मी खूप उशीर केला. तो स्वतःशीच तुटलेल्या आवाजात म्हणाला आणि जड पावलांनी तो परत आपल्या घराकडे निघाला. दुसरीकडे भारतात सम्राट सुहानीसाठी नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीकडे जात होता. इतक्यात त्याची नजर दरवाज्यातून आत येणाऱ्या कनिकावर पडली. कणिकाचा उतरलेला चेहरा पाहताच सम्राटला समजलं काहीतरी नक्की बिनसलं आहे. कणिकाची नजरही सर्वात आधी सम्राटवरच पडली. त्याला पाहताच तिचे डोळे भरून आले आणि ती धावत जाऊन त्याला मिठी मारून रडू लागली. इतक्या वेळापासून तिने आवरून ठेवलेला अश्रूंचा बांध अखेर फुटला होता. बाकीचे सगळेजण त्यांच्या जवळ येण्याआधीच सम्राटने हलक्या आवाजात तिच्या कानात म्हटलं, मला समजलंय काहीतरी मोठी गोष्ट आहे, पण हे सगळं घरच्यांसमोर बोलायची गरज नाही. सम्राट काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे कनिकालाही समजलं. विशेषतः सुहाणीचा चेहरा पाहून तिने स्वतःला सावरलं. पुढच्या क्षणी ती पटकन डोळे पुसून एक एक करून सगळ्यांना भेटू लागली. जणू काहीच घडलं नाही. आराधनाजी इकडे तिकडे पाहत तिच्या जवळ आल्या. तू एकटीच आलीस? जावई बापू नाही आले का तुझ्यासोबत? आहानचं नाव ऐकताच कनिकाच्या मनात पुन्हा राग उसळला. पण तिने कसाबसा स्वतःवर ताबा ठेवत जबरदस्ती हसून म्हटलं, आई, आहानला थोडं महत्वाचं काम होतं. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती म्हणून मी आले. ती मुद्दाम विषय बदलत म्हणाली. पण तू रडत का होतीस? अरविंदजींनी काळजीने विचारलं. बाबा, इतक्या दिवसांनी तुम्हा सगळ्यांना पाहिलं ना म्हणून भावूक झाले. ती बोलता बोलता एक नजर सम्राटकडे टाकते आणि पुन्हा नजर खाली करते. आराधनाजींना मात्र अजूनही समाधान होत नव्हतं. त्यांना स्पष्ट जाणवत होतं की कनिका काहीतरी लपवत आहे. त्या लगेच म्हणाल्या, चल तुझा फोन दे, आत्ताच जावई बापूंशी बोलते मी. हे ऐकताच कणिकाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती घाबरून सम्राटकडे पाहू लागली. तेवढ्या सम्राट लगेच मध्ये पडत म्हणाला, काय आई, इतक्या दिवसांनी कनिका आली आहे आणि तुम्ही तिला लाड करण्याऐवजी चौकशी सुरू केलीत. तो मुद्दाम हसत म्हणाला, आज सकाळीच माझं आहानशी बोलणं झालं होतं. खरंच त्याला महत्वाचं काम आहे. काही दिवसांनी तो येईल स्वतः. तुम्ही उगाच काळजी करताय. सम्राटचं बोलणं ऐकून आराधनाजींनीही विषय तिथे सोडून दिला. बरं बाबा, आजकालची मुलंही ना काय काय करत असतात. आई बाबांना काही सांगणंही गरजेचं वाटत नाही. त्या पुटपुटल्या. त्यानंतर सगळेजण नाश्त्यासाठी बसले. कणिका कसं बसत काही घास खात होती. तिचं खाण्यात अजिबात लक्ष नव्हतं आणि ही गोष्ट सम्राटच्या नजरेतून सुटली नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता आणि काही वेळातच त्याला ती संधी मिळाली. सगळेजण आपापल्या कामात गुंतल्यावर सम्राट काहीतरी कारण काढून कणिकाला बाहेर गार्डनमध्ये घेऊन गेला. तिथे पोहोचताच तो गंभीरपणे म्हणाला, आता सांग, काय झालंय? सम्राटचं हे बोलणं ऐकताच कणिकाचे डोळे पुन्हा भरून आले. ती रडत रडत त्याला सगळं सांगू लागली. आहानचं कामात पूर्णपणे बुडून जाणं, तिला वेळ न देणं, त्याने रागात बोललेले शब्द आणि रागाच्या भरात तिनेही त्याला बोललेलं सगळं. ती एक एक गोष्ट सम्राट समोर मोकळी करत होती. सम्राट शांतपणे सगळं ऐकत होता. त्याला दोघांची बाजू समजत होती. आहानलाही तो चांगलाच ओळखत होता. स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी मोठं करायचं हेच त्याचं स्वप्न होतं आणि आता जेव्हा त्याने स्वतःच्या जोरावर सगळं मिळवलं होतं
तेव्हा लोक त्याच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यालाच देत होते, तर राग येणं स्वाभाविकच होतं. काही क्षण शांत राहून सम्राट विचारात पडला. मग तो हळू आवाजात म्हणाला, "मग आता तू काय ठरवलं आहेस? काय करणार आहेस? सांग. हवं असेल तर मी आहांशी बोलतो." हे ऐकताच कणिका लगेच रागाने म्हणाली, "नाही भैया, तुम्ही त्याच्याशी काहीही बोलणार नाही." तिच्या आवाजात हट्ट आणि दुखावलेपण दोन्ही होतं. तसंही त्याच्याकडे कोणासाठीच वेळ नाही आणि राहू द्या त्याला एकट्याला. मलाही अशा माणसासोबत राहायचं नाही, ज्याच्याकडे माझ्यासाठी वेळ सुद्धा नाही. कणिकाने जणू स्वतःचा निर्णयच ऐकवला होता. सम्राटला कणिकाकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती. तो तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. मग तो शांतपणे म्हणाला, "ठीक आहे, जशी तुझी इच्छा. त्याच्यासोबत राहायचा निर्णयही तुझाच होता आणि आता त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णयही तुझाच असेल. मी कालही तुझ्यासोबत होतो, आजही आहे. घरच्यांना काय सांगायचं ते मी समजावून सांगेन. पण जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत तू कुणालाही काही सांगायचं नाही." इतकं बोलून त्याने अचानक तिच्या हातातून फोन घेत म्हटलं, "चल, तुझा फोन दे मला." कणिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "पण भैया, माझ्या फोनचं तुम्ही काय करणार?" सम्राटने मुद्दाम खोटा राग दाखवत म्हटलं, "तो आहानचा बच्चा तुला नक्की फोन करणार. येऊ दे त्याचा फोन. त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. आणि तू त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. म्हणून तुझा फोन मी घेतोय. जा, आता जाऊन आराम कर." इतकं बोलून तो तिथून निघून गेला. कणिका मनातच पुटपुटली, "मी त्याच्याशी अजिबात बोलणार नाही." आणि तीही आपल्या खोलीत निघून गेली. सम्राट आपल्या खोलीकडे जाताना स्वतःशीच हसत म्हणाला, "लहान मुलांसारखं वागतात हे दोघं. यांना प्रेमाची खरी किंमत समजावून सांगावी लागेल. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं याची जाणीव करून द्यावी लागेल." हे म्हणत त्याने हातात फोन घेतला. त्याने कॉल लावला, पण तो कॉल आहानला नव्हता. मलेशियात दुसऱ्याच कुणाला फोन गेला. समोरच्याने फोन उचलताच सम्राट गंभीर आवाजात म्हणाला, माझं नीट ऐक. आहानला तू चांगलंच ओळखतोस. आता तुला फक्त एक काम करायचं आहे. त्याला इतकं कामात अडकवून ठेव की त्याला इच्छा असूनही इंडियाला येता आलं नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्याला कामात एवढं गुंतवून ठेव की किमान 1 आठवडा तरी तो भारतात येऊ शकणार नाही. दुसरीकडे मलेशियात आहान थकलेल्या पावलांनी परत घरी आला. त्याने दरवाजा उघडला. कणिकाशिवाय रिकामं घर त्याला अक्षरशः खायला उठलं. तो जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा कणिका त्याची वाट पाहत असायची. कधी त्या सोफ्यावर तर कधी डायनिंग टेबल जवळ. पण त्यावेळी त्याने तिच्या प्रेमाची, तिच्या प्रतीक्षेची किंमतच केली नव्हती. आणि आता ती त्याला सोडून गेल्यावर त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. तो डोकं पकडून तिथे सोफ्यावर बसला. "मला वाटलं नव्हतं परिस्थिती इतकी वाईट होईल. कणिका मला असं एकटं सोडून जाईल. तिच्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही मी." तो अचानक उठून उभा राहिला. "नाही, मी असं हातावर हात ठेवून बसणार नाही. चूक माझी आहे. त्यामुळे मीच तिला मनवेन, तिला परत आणेन, माझ्या चुका सुधारेन." इतकं बोलून तो पटकन आपल्या खोलीत गेला आणि बॅग पॅक करू लागला. तो घाईघाईने सामान भरत असतानाच त्याचा फोन वाजला. तो कॉल ऑफिसमधून होता. कुणालचा फोन पाहून आहान मनातच म्हणाला, "बरं झालं याचा फोन आला. याला सांगतो की मी काही दिवस ऑफिसला येणार नाही." असा विचार करत त्याने फोन उचलला. पण तो काही बोलण्याआधीच तिकडून कुणालने घाईघाईने म्हटलं, "अरे यार, कुठे आहेस तू? तुला माहित आहे का ऑफिसमध्ये काय झालंय? जी मीटिंग 15 दिवसांनी होणार होती ना, ते क्लायंट्स आजच येत आहेत. इनफॅक्ट ते काही वेळातच पोहोचणार आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय, आज मीटिंग झाली नाही तर ते डील आपल्याला मिळणार नाही." कुणालचा आवाज चिंतेने भरलेला होता. "समजतोयस ना माझ्या भावा, आपण या प्रोजेक्टवर किती पैसा लावला आहे आणि आता जर ही डील हातातून गेली तर करोडोचं नुकसान होईल. मला तर काही समजत नाहीये. बस तू पटकन ये." इतकं बोलून कुणालने फोन कट केला. आहांच्या तोंडातले शब्द तोंडातच राहून गेले. आज पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या कामाचा राग येत होता. तो चिडून फोन बेडवर फेकत म्हणाला, "यांनाही आजच मरायचं होतं का?" त्याच्या आवाजात प्रचंड वैताग होता. "फक्त माझेच पैसे नाही लागले त्या प्रोजेक्टमध्ये, कुणालचेही आहेत. सगळं मला पाहावंच लागेल." शेवटी मन मारून आहान ऑफिससाठी तयार होऊ लागला. त्याने स्वतःला समजावलं,
ठीक आहे, आजची मीटिंग पूर्ण करतो, सगळं काम कुणालकडे हँडओव्हर करतो आणि मग आजच्या रात्रीच्या फ्लाईटने इंडियाला निघतो. पण त्याला कल्पनाही नव्हती, सम्राटने त्याच्या पूर्ण एका आठवड्याचं शेड्यूल आधीच तयार करून ठेवलं होतं. काम करायचा एवढा शौक आहे ना अहानला, मग आता पूर्ण आठवडा फक्त कामच करेल तो. सम्राटने फोनवर सगळ्यांना आधी समजावून सांगितलं होतं, कधी काय करायचं, कसं करायचं. फोन कट करताच मागून सुहाणी शांतपणे आली आणि त्याला मिठी मारली. सम्राट तिच्याकडे वळत तिच्या केसांना हलकेच कानामागे सारत म्हणाला, काय बात आहे, आज खूप प्रेम येतंय वाटतं. सुहाणी त्याच्याकडे सरळ बघत म्हणाली, तुम्ही बदलत आहात सम्राट, आता तुम्ही माझ्यापासून गोष्टीही लपवायला लागलात. हे ऐकताच सम्राट थोडा गोंधळला. मी मी काय लपवणार तुझ्यापासून? तू ना काहीही विचार करतेस. पुढच्या क्षणी सुहाणीने त्याची कॉलर पकडली आणि त्याला स्वतःकडे ओढत म्हणाली, ते काय आहे ना मिस्टर सूर्यवंशी, तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त मी ओळखते. तुम्ही तोंडाने काही सांगितलं नाही म्हणून मला काही समजणार नाही असं समजू नका. तुम्ही सगळ्यांशी खोटं बोलू शकता, अगदी आईशीही, पण माझ्याशी नाही, समजलात? ती हात कमरेवर ठेवत हट्टाने म्हणाली, चला पटकन सांगा, काय झालंय? सम्राट तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हणाला, कसं ओळखतेस ग तू सगळं? असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं. आता जास्त गोल गोल बोलू नका आणि नीट सांगा, माझ्या सडूला अशी कोणती गोष्ट त्रास देत आहे? सुहाणीच्या त्या प्रेमळ आवाजावर सम्राट तिला अलगद सोफ्यावर बसवतो आणि स्वतःही तिच्या शेजारी बसतो. मग तो तिला सगळी गोष्ट सांगतो. कसं कनिका आणि आहानच्या नात्यात दुरावा आला, कसं आहान कामात इतका बुडाला की त्याला बाकी काही दिसेनासं झालं, आणि कसं दोघांचंही एकमेकांवर प्रेम असूनही दूर जात आहेत. सुहाणी शांतपणे सगळं ऐकत होती. मग ती त्याच्या हातावर आपला हात ठेवत हळूच म्हणाली, असे छोटे छोटे भांडण तर प्रत्येक नात्यात होतात, आणि खरं सांगू, भांडणानंतरच प्रेम अजून वाढतं. ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. सम्राट हलकसं हसत म्हणाला, हो, तू बरोबर बोलतेस, पण या दोघांना प्रेमाची खरी किंमत समजवण्यासाठी मी एक प्लॅन केला आहे. आणि मग त्याने सुहाणीला सगळा प्लॅन सांगितला. ते ऐकून सुहाणीच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटलं. तुम्ही काळजी करू नका, मी पण तुमच्या सोबत आहे. बघा फक्त दोघे कसे लाईनवर येतात ते, ती हसत म्हणाली. दुसरीकडे मलेशियात आहानला मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागलं. मधून मधून तो कनिकाला फोन करत होता, पण तिचा फोन अजूनही स्विच ऑफ येत होता. गाडीत बसताना तो स्वतःशीच म्हणाला, आतापर्यंत तर ती इंडियाला पोहोचलीही असेल, मग फोन अजून बंद का आहे? क्षणभर विचार करून तो म्हणाला, एक काम करतो, सम्राट भैयाला फोन करतो. पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. पण कनिकाने सगळं सांगितलं असेल ना त्यांना, ते तर मला जबरदस्त सुनावतील. सम्राटचा राग आठवताच तो घाबरला. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःलाच धीर दिला. आता चुक्या केल्या आहेत तर ओरडा खायलाच हवा, असं म्हणत त्याने सम्राटला फोन लावला. आहानचा नंबर स्क्रीनवर पाहताच सम्राटच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू उमटलं. मनातच तो म्हणाला, मला माहित होतं तू मला नक्की फोन करशील. त्याने फोन उचलून कानाला लावला. आहान हलक्या घाबरलेल्या आवाजात म्हणाला, गुड मॉर्निंग भैया. आहान पुढे अजून काही बोलणार इतक्या सम्राटने त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, आहान, मी तुझ्याशी नंतर बोलतो, सध्या मी मीटिंगमध्ये बिझी आहे. इतकं बोलून त्याने आहानचं पुढचं काहीही न ऐकता फोन कट केला. आहानचा चेहरा पूर्ण उतरला. त्याने वैतागून फोन गाडीच्या सीटवर फेकला आणि ऑफिसकडे निघाला. इकडे कणिका घर सोडून आली खरी, पण ते घर जे तिने आणि आहानने प्रेमाने सजवलं होतं, ज्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या प्रेमाचा सुगंध होता, ते घर, त्या आठवणी, आहानसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिचा पाठलाग करत होते. त्याच्याशी बोलणार नाही, त्याच्याशिवाय राहीन, हे बोलणं जितकं सोपं होतं तितकंच ते निभावणं कठीण होतं. अजून काही तासही झाले नव्हते आहानपासून दूर जाऊन, आणि आतापासूनच तिच्या मनात बेचैनी सुरू झाली होती. ती बेडवर पडून होती, पण तिचं मन आणि विचार फक्त आहानभोवतीच फिरत होते. माहित नाही त्याने काही खाल्लं असेल की नाही, तो तर अगदी केअरलेस आहे. खाण्यापिण्याचं काहीच भान नसतं त्याला, फक्त काम काम आणि काम. ती स्वतःशीच पुटपुटत कूस बदलत होती. मग पुढच्या क्षणी स्वतःला समजावत म्हणाली, मला काय फरक पडतो, लहान बाळ आहे का तो?
भूक लागली की खाईल स्वतः. ती स्वतःच्या मनाला समजावत होती खरी, पण खरं तर अवघ्या काही तासातच तिला त्याची उणीव जाणवायला लागली होती. हळूहळू बैचेनी तिच्या मनाला वेढू लागली. शेवटी त्या विचारांपासून लक्ष हटवण्यासाठी ती खोलीतून बाहेर पडली. आराधनाजी आणि अरविंदजी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मग ती किचनमध्ये गेली. 2 कप चहा बनवला आणि ट्रेमध्ये घेऊन सुहाणीच्या खोलीत पोहोचली. सुहानी बेडला टेकून बसली होती आणि काहीतरी पुस्तक वाचत होती. सम्राट त्यावेळी खोलीत नव्हता. दार ठोठावत कणिका म्हणाली, "वहिनी, मी आत येऊ का?" सुहाणी तिच्याकडे पाहून हसली. "अगं, तू कधीपासून विचारून यायला लागलीस? खूप हुशार झालीस वाटतं." दोघीही हसू लागल्या. मग दोघी निवांत बसून चहाचे घोट घेत गप्पा मारू लागल्या. कणिका हलकसं हसत म्हणाली, "माहितीये वहिनी, मी तुम्हाला सगळ्यात जास्त मिस केलं." सुहाणीने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, "मी पण तुला खूप मिस केलं ग. आणि सांग, आहान कसा आहे? तुला खुश ठेवतो ना?" हे ऐकताच एका क्षणासाठी कणिकाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पण तिने लगेचच स्वतःला सावरलं आणि म्हणाली, "हो वहिनी, खूप खुश ठेवतो. इतकं की मी कधी विचारही केला नव्हता." असं म्हणताना मनातल्या मनात मात्र ती चिडली. सुहाणी पुन्हा हसत म्हणाली, "आणि तू त्याची काळजी घेतेस की नाही?" कनिका काही बोलणार इतक्यात सुहानीनेच तिला थांबवलं. "राहू दे, ते मी आहानलाच विचारते. तसंही तो कधी येतोय?" कणिका तर मुद्दाम आहानच्या विचारापासून दूर जाण्यासाठी सुहानीकडे आली होती आणि सुहानीने उलट सतत आहानच्याच गोष्टी सुरू केल्या. तिची बैचेनी पुन्हा वाढू लागली. ती पटकन उठत म्हणाली, "वहिनी, बहुतेक माझा फोन वाजतोय. मी येते." असं म्हणून ती तिथून निघून गेली. तिला जाताना पाहत सुहाणी हसत स्वतःशीच म्हणाली, "पागल मुलगी, चेहरा तर आत्तापासूनच उतरला आहे आणि म्हणते आहानशिवाय राहीन. दोघंही किती वेडे आहेत." तेवढ्या सुहाणीचा फोन वाजला. स्क्रीनवर आहानचं नाव पाहताच तिला समजलं, तो नक्कीच कनिकाबद्दल विचारण्यासाठी फोन करत आहे. पण सम्राटने स्पष्ट सांगितलं होतं, त्याच्याशी जास्त बोलायचं नाही. म्हणून सुहानीने पटकन फोन उचलला आणि आहान काही बोलण्याआधीच म्हणाली, "आहान, मी सध्या डॉक्टरांकडे आहे. घरी जाऊन आरामात बोलते, ओके?" इतकं बोलून तिने त्याचं काहीही न ऐकता फोन कट केला. आता मात्र आहानचं डोकंच फिरलं. त्याने रागाने टेबलवरील सगळ्या फाईल्स खाली फेकल्या. "हद्द आहे. कोणाकडे बोलायला 2 मिनिटाचाही वेळ नाही का? फक्त काम, काम, काम." तो चिडून स्वतःशीच बोलत होता आणि अचानक त्याला स्वतःचीच आठवण झाली. कितीतरी वेळा कनिका त्याला अशीच आशेने फोन करायची आणि तो तिचं एकही वाक्य न ऐकता फोन कट करायचा. हे बोलून की मी मीटिंगमध्ये आहे, बिझी आहे, नंतर बोलतो. हा विचार करताच त्याचं मन आतून हललं आणि तो धमकन खुर्चीवर बसला. आता पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी पाहत राहा माय फोर्स मॅरेज. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.